सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। कामगार विरोधी 4 श्रमसंहिता लेबर कोड रद्द करावा। बीव्हीजी रामजी योजना रद्द करून मनरेगा योजना सुरू करावी या मागणीसाठी संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर महाराष्ट्र राज्य खाद्य तंबाखू जर्दा कामगार महासंघ आणि संगमनेर तालुका तंबाखू जर्दा कामगार युनियन यांच्या वतीनं मोर्चा काढला गेला। या मोर्चात मालपाणी उद्योग समूहातील हजारो कर्मचारी सहभागी झाले। केंद्र सरकारनं 2025 मध्ये कामगार विरोधी 4 श्रमसंहिता कायदे अंमलात आणलेत। सदरच्या श्रमसंहिता अंमलात आणताना कामगारांच्या हिताचे 29 कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धार्जिने कॉर्पोरेट सेक्टरची कायद्यात सुधारणा केली, असा आरोप कामगारांनी केलाय। खरं म्हणजे गव्हर्नमेंटने कामगार कायदे कसे कामगारांच्या हिताचे राहणार नाही, काही हिताचे केले पण काही कामगार हिताचे राहणार नाही, संरक्षण आपलं काढून घेतलेलं आहे। म्हणून आजचा मोर्चा हा देशव्यापी मोर्चा आहे, सर्व देशभर हा मोर्चा निघालेला आहे। कामगारांनी काम बंद ठेवून मोर्चा काढलेला आहे, परंतु आपल्याला काही तसं काम बंद ठेवून आपण मोर्चा काढलेला नाही, काम चालू ठेवून मोर्चा काढलेला आहे। आणि म्हणून आपल्याला हे निवेदन द्यायचे, ते निवेदन एकदा साहेबांनी वाचून दाखवावं। या सरकारनं गेली 1.5 वर्षापासून मागच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा कायदा, अनेक कायदे होते त्या अनेक कायद्यांचं रूपांतर 3 कायद्यामध्ये केलं। अनेक शेतकरी दिल्ली बॉर्डरवर लाठीमार करून, गोळीबार करून त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले। अशाच पद्धतीचे कामगार कायदे त्यांनी 44 कायदे होते, त्या 44 कायद्याचं रूपांतर करून 4 लेबर कोड केले आणि 4 लेबर कोडमध्ये कामगारांचे हक्क हिरावले, वेगवेगळे हक्क हिरावले। कामगार संघटना रद्द करण्याचे त्यात कायदे आले। कामगारांवर केव्हाही संघटना रद्द करून केव्हाही कामावरून काढता येईल असे त्यामध्ये कायदे आले। त्याचबरोबर कामगारांचे वेगवेगळे जे बोर्ड होते ते बोर्ड बंद करण्यात आले। कामगारांना शिष्यवृत्ती मिळत होती, कामगारांना दवाखाना मिळत होता। अशा पद्धतीचं वेलफेअर बोर्ड केंद्र सरकारचं होतं, ते वेलफेअर बोर्ड या सरकारने केव्हाही बंद करून टाकलेले। आणि या सरकार खरे वास्तविक सगळ्यांचं सरकार आहे, कामगारांचं सरकार नाही। या देशातील सगळे अनेक या सरकारच्या बरोबरीने काम करणारे आहेत। लेबर कोड तयार केलेत आणि त्या लेबर कोडची अंमलबजावणी सुरू झाली नोव्हेंबर 2025 पासून। हे कामगार कायदे निर्माण करताना, लेबर कोड निर्माण करताना केंद्र सरकारनं कामगारांच्या कोणत्याही संघटनेचा, कामगारांचा कोणत्याही समाजातील कोणत्याही घटकाचा विचार केलेला नाही, त्यांचे प्रश्न समजून घेतलेले नाहीत। आणि असं असताना कोणालाही न विचारता, कोणाची संमती नसताना 4 लेबर कोड तयार केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। केंद्र सरकारच्या या धोरणाचा मी प्रथम निषेध करतो। कायदा करताना समाजाच्या हिताचा विचार केला जातो, समाजाच्या हितासाठी कामगार कायदे तयार केले जातात। इथं कामगारांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून कामगार कलह कायदा 1947 साली तयार झाला, बोनसचा कायदा तयार झाला, वेलफेअर फंडाचा कायदा तयार झाला, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा तयार झाला, ESIचा कायदा तयार झाला। हे सगळे कायदे 29 कायदे तयार करताना कामगारांनी लढून संघर्ष करून हक्क मिळवलेले आहेत आणि ते मिळवलेले हक्क, संघर्ष करून मिळवलेले हक्क सरकारने एका फटकाऱ्यात कोणालाही न विचारता रद्द केलेले आहेत। आणि या कामगार विरोधी धोरणाचा भांडवलशाहीच्या बाजूने उद्योगपतींच्या धार्जिने कायदे तयार केलेले आहेत। यामध्ये संघटना करण्याचा अधिकार जवळजवळ संपलेला आहे। कामगारांचा जो संपाचा अधिकार आहे, हा संपाचा अधिकार संपलेला आहे। संप जर कामगारांना करायचा असेल तर मीडिएटर नेमले जाईल आणि त्यांनी त्यांच्याकडे बाजू मांडायची, त्यांनी 2 महिने खल करायचा
आणि संप कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे ठरवायचं. आणि जर अशा पद्धतीने संप जर झाला तर कामगारांच्या प्रतिनिधीकडून जे नुकसान होणार आहे त्याची वसुली केली जाईल अशी त्या कामगार कायद्यांमध्ये तरतूद केलेली आहे. बोलल्याशिवाय काही मिळत नाहीये ही माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे. असल्यावर नेऊ नका. आज जगातले सगळे कामगार रोडवर उतरलेले आहे सगळेजण. त्याच्यासाठी आपण एक आवाज द्यावा आणि सगळ्यांनी रोडवरती उतरावा. यांना ज्या खुर्च्या मिळाल्या आपण मतदान करतो म्हणून या खुर्च्या मिळाल्या ना आपलाच अधिकार काढून घेत्या. कामगारांची किती हाल आहे. आज महागाई कुठे चालली काय चाललंय आणि मतदानाच्या वेळेस उंबरेची माती थोडी करता. मग आज कामगार रोडवर उतरले याची दखल त्या साहेबांनी या ऑफिसात बसलेल्या साहेबांनी घ्यावा. आपले निवेदन प्राप्त झालेले आहे. आजच शासनाकडे कळवतो. धन्यवाद. केंद्र सरकारनं केलेले कायदे हे कामगार विरोधी असून हे कायदे तातडीनं मागे घ्यावेत अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड माधव नेहे, सरचिटणीस ज्ञानदेव रहाणे, सेक्रेटरी प्रताप सहाने, सहसेक्रेटरी भिका वाघ, सयाजी कानवडे, नारायण मेमाणे यांसह कामगार मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.